पुन्हा एकदा शिरपूर तालुक्यात गांजा अर्धा करोड पार। तालुका पोलिसांची सांगवी परिक्षेत्रातील दुर्गम भागातील वन जमिनीवरील गांजा शेतीवर धडक कारवाई। याबाबत गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली असता आसरापाणी गावातील वन जमिनीत गांजा पिकातून पक्व झालेला गांजा खुडणी करीत असून सदर इसम रात्रीतून उर्वरित झाडे कापून सर्व मुद्देमाल नष्ट करणार आहे। त्यावरून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोलीस अधीक्षक धुळे यांची परवानगी घेऊन अपरात्र झाल्याने घटनास्थळ सुरक्षित करण्यासाठी रात्रीचा जाप्ता नेमून दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी वन परिक्षेत्र अधिकारी काशीराम देवरे व त्यांच्या सर्व स्टाफसह सर्व कायदेशीर प्रक्रिया राबवून संयुक्त छाप्याची कारवाई केली। भियासिंग दिलदार पावरा यांच्या शेतात 112 किलो सुका गांजा व 800 किलो ओला गांजा मिळून आला। त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे यांनी सोबत आलेल्या वन विभागाच्या इतर कर्मचारी यांना आजूबाजूच्या परिसरात गांजा शेतीची पाहणी करण्यास पायी पाठवले असता आसरापाणी शिवारापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर हाडाखेड गावाच्या शिवारात वन जमिनीवर गांजाची लागवड केलेली मिळून आली। सदर वन जमीनचे क्षेत्र वन पट्टाधारक दशरथ रिशा पावरा राहणार हाडाखेड तालुका शिरपूर जिल्हा धुळे हा कसत असल्याबाबत वन विभागाच्या अभिलेखावरून समजून आले। सदर जमिनीत अंदाजे 1 एकरात 24 लाख रुपये किमतीची 1200 किलो गांजाची झाडे मिळून आली। पोलीस छापा टाकणार असल्याची चाहूल लागल्याने वरील दोन्ही ठिकाणावरून आरोपी पळण्यात यशस्वी झाले। सदर छापा कारवाईत 11,27,500 रुपये किमतीचा 112 किलो सुका व 40 लाख रुपये किमतीचा ओला गांजाची झाडे याप्रमाणे एकूण 51,27,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। याबाबत शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल शिरसाट यांच्या फिर्यादीवरून NDPS ॲक्टचे कायदा कलम 8 क 20 ब सेकंड क व 22 क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा तपास पोसई मनोज कचरे हे करीत आहे। काल दिनांक 14/2/25 रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आसरापाणी शिवारातील भियासिंग दिलदार पावरा याने तो कसत असलेल्या जमिनीमध्ये गांजाची लागवड केलेली आहे आणि तो काही प्रमाणात सुकलेला गांजा त्या ठिकाणी झाडावरून काढत आहे। त्याच्यावरून आम्ही काल माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्याशी पत्रव्यवहार करून छापा कारवाईसाठीची परवानगी प्राप्त केली आणि रात्री छापा कारवाईला उशीर होणार असल्याने आणि अपरात्र होणार असल्याने ते घटनास्थळ संरक्षित करून नंतर आज सकाळी आमच्यासोबत वन विभागाचे अधिकारी आणि स्टाफ यांनासुद्धा घेतलं आणि आसरापाणी पाणी शिवारामध्ये त्या ठिकाणी छापा कारवाई केली असता तेथे साधारण 11,27,500 रुपये किमतीचा 112 किलो सुका गांजा आणि 800 किलो 16 लाख रुपये किमतीचा ओला गांजा त्या ठिकाणी मिळून आला। त्याच्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे यांनी त्यांच्या टीमला परिसरामध्ये अजून कुठे काही गांजा आहे का याच्यासाठी पाठवले असता साधारण 5 किलोमीटर अंतरावरती हाडाखेड शिवाराच्या वन जमिनीमध्ये पुन्हा आम्हाला एक क्षेत्र वनपट्टाधारक दशरथ पावरा हा कसत असलेले गांजाने या पिकाची लागवड केलेले मिळून आले। त्या ठिकाणी सुद्धा सोबत आणलेल्या टीमसह छापा कारवाई करून पंचनामा केला असता साधारण 12,000 किलो गांजाची झाडे मिळून आली। त्यांची किंमत 24 लाख रुपये आहे। एकूण ह्या दोन्ही ठिकाणावरून 51,27,500 रुपये किमतीचा सुका आणि ओला असा गांजा जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्याबद्दल श्री अनिल शिरसाट यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे आणि तपास PSI कचरे हे करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सर, SDPO श्री सुनील गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीम शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने केली आहे। तसंच दुसऱ्या एका क्षेत्राची माहिती
ही वन परिक्षेत्र अधिकारी काशीनाथ देवरे यांना आज मिळाली होती आणि त्याची सुद्धा कारवाई संयुक्तपणे आम्ही केलेली आहे.